नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा-टी-ई-टी एक्झाम असं म्हणतो। महा-टी-ई-टी पेपर फर्स्ट 2016 म्हणजे 7 जून 2016 रोजी झालेला जो टी-ई-टी पेपर क्रमांक 1 आहे, या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने आलेले जे काही 30 प्रश्न आहेत, या 30 प्रश्नांचे स्पष्टीकरणासहित विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परीक्षेचा जर आपण संदर्भ घेतला तर टी-ई-टी पेपर क्रमांक 1 साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे 30 प्रश्न विचारले जातात। त्यांची विश्लेषणात्मक चर्चा आपण एका प्रश्नाद्वारे बघून घेऊयात। तर पहिला प्रश्न बघा, नॉर्मन इजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? पर्याय 1, उद्दिष्टे विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे। 2, उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे। ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे। लहानात लहान घटक तयार करणे। तर आपल्याला वैशिष्ट्य नाही म्हटले तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। नॉर्मन इजी जे आहेत, ज्या अध्ययनाच्या उपपत्ती 3 वर्गात कॅटेगरीज केल्या जातात। सहचर्यवादी उपपत्ती, दुसऱ्या आहेत ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरा जो टप्पा आहे अलीकडचा आधुनिक उपपत्ती, यामधील नॉर्मन इजी हे तत्ववेत्ते आहेत। आपला उत्तराचा संदर्भ आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढे बघा, मंद अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? मंद अध्ययनार्थीसाठी अध्यापन करताना बघा काय दिले, मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा। हे तर बरोबरच, असा विचार करायलाच हवा शिक्षकाने। मंद अध्ययनार्थींच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे, हा पण विचार करायला हवा। बघा, मंद अध्ययनार्थ्यांचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा। आता इथे सुयोग्य वाटत नाही कारण एकतर विद्यार्थी मंद आहे आणि अभ्यासक्रम तात्विक, इथं संलग्नत वाटत नाही हे कारण मंद विद्यार्थ्याला अभ्यासक्रम जो आहे तो सोपा सरळ पाहिजे, त्याला तत्वज्ञान वगैरे कळणार नाही ना गोष्टी, त्यामुळं योग्य ठरणार नाही। तर बघूयात, अध्यापन करताना अमूर्त गोष्टीची उदाहरणे द्यावीत। आता पण चुकीचं आहे। मंद विद्यार्थी आहे, त्याची अध्ययन क्षमता कमी आहे, मग आपण जर त्याला अमूर्त गोष्टी सांगितल्या, जसं की एखादा संकल्पना शिकवायची आपल्याला राष्ट्रवाद वगैरे, तर त्याला इतक्या लवकर करणार नाही। जर विद्यार्थी मंद असेल तर आपण त्याला मूर्त स्वरूपाच्या गोष्टी द्यायला पाहिजे, म्हणजे त्याला मूर्त स्वरूपाचे जर आपण अध्ययन अनुभव दिले तर विद्यार्थ्याला एखादी कन्सेप्ट कळू शकते। जसं की आपल्याला राष्ट्रवाद शिकायचा आहे तर मग क्रांतिकारकाची फोटो वगैरे दाखवून आपण मूर्त गोष्ट दाखवून ती कन्सेप्ट शिकू शकतो। म्हणजे आणि बरोबर वाटतं, आणि आणि चुकीचे वाटतं, म्हणून आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 1 म्हणजे आणि फक्त। त्यानंतर पुढे जाऊया, व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय, त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही? व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय, या संदर्भातील दिलेले विधान कोणते योग्य नाही? तर बघा पर्याय, जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकावर परिणाम होतो, हे जे विधान आहे तर ते बरोबर आहे। हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकणार नाही, कारण आपल्याला विधान योग्य नाही म्हटलंय, ते तर हे बरोबर आहे त्या आपल्या व्याख्येशी। त्याच्यानंतर दुसरं विधान बघा, एकाच आईवडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न परिस्थितीमुळे भिन्न असत नाहीत। तर हेच इथं काय बघा, भिन्न असत नाहीत तर भिन्न असतात। आलं लक्षामध्ये, ते जरी भाऊ असतील तरी ते मूल्य भिन्न असतात, म्हणून हेच इथं काय आहे, चुकीचं आहे, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। कारण तुम्ही जर तिसरा पर्याय वाचला की झोपडपट्टीत राहणारी मुले व सधन कुटुंबात राहणारी मुले
यांच्या जाणीवेत समाज शक्ती व वर्तनामध्ये फरक आढळतो, तर हे बरोबर आहे. आणि चौथा जर पर्याय वाचला की सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फरक पडतो, तर हे बी बरोबर आहे. म्हणजे 3ही बरोबर आहे, 4ही बरोबर आहे आणि 1 पण बरोबर आहे. योग्य काय नाही? पर्याय 2 योग्य नाही. म्हणून आपल्याला उत्तर काय घ्यावं लागेल? पर्याय 2. फक्त प्रश्न वाचा आणि पॉझिटिव्ह उत्तरं द्या, तुम्हाला समजून जाईल. मानसशास्त्राचा TETचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला दिलेले पर्याय हे खूप मोठमोठे असतात, म्हणून आपण गोंधळून जातो. ज्यांनी व्यवस्थित मानसशास्त्र वाचले किंवा ज्यांचं जर DED BED करताना तुम्ही जर रेग्युलर कॉलेज केलं असेल तर मानसशास्त्राचा इतका अभ्यास करण्याची तुम्हाला गरज नाही. पुढे जाऊया. अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो, हे एक विधान दिले आपल्याला. या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात? तर बघा विधाने कोणती आहेत? अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो, तर बरोबर आहे. जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो अध्ययनामध्ये. ब बघा, बालकांच्या विकासाची दिशा आनुवंशिकतेवरून ठरवता येते, हे पण बरोबर आहे. क प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे, क पण बरोबर आहे. ड बघा, बालकामध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही आनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते, हे पण बरोबर आहे की आनुवंशिकतेमुळेच काय व्यक्तिभिन्नता आढळून येते. म्हणजे इथं अ ब क ड हे सर्व विधानं अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होतो या विधानाशी रिलेटेड आहेत. तुम्हाला विचारलं काय, आपल्याला एक त्यांनी विधान दिलं की अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो, हे अ ब क ड आपल्याला इथे त्याच्या संदर्भानं टॅली करायचे होते, तर ते बरोबर आहेत. तुम्ही परत एकदा वाचा सविस्तर, तुम्हाला वाटतं निश्चितच वाटेल की याचा अनुवंशाची संदर्भ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. पुढे जाऊया. अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन, असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडले? तर ते डंकननं असं मत मांडलं होतं. ही व्याख्या तुम्हाला पाठ करावी लागेल, याच्याबद्दल आपण जास्त चर्चा करणार नाही. पुढील प्रश्न बघा. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांचा आपल्याला पर्याय लावायचा आहे, म्हणजे योग्य पर्याय लावायचा आहे. तुम्ही जर पर्याय क्रमांक 2 जर योग्य पद्धतीनं जोडल्या तर बरोबर तुमच्या व्याख्या आणि त्यांची मानसशास्त्रज्ञ तुम्हाला जुळून येतील. म्हणून 2चं उत्तर लावा आणि तशा तुम्ही जोड्या लावून घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्यानंतर पुढे बघा. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय, या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? बघा, एक तर त्यांनी काय केलं, आपल्याला एक विधान दिलंय आणि त्या विधानाला अनुसरून आपल्याला खूप सारे प्रश्न आहेत असे की प्रश्नात दिलेल्या विधानाला अनुसरूनच आपल्याला पर्याय शोधायचे आहेत. ठीक आहे. बघा, आपल्याला इथं प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना या संदर्भानं आपल्याला विधानं टॅली करायचे आहेत. तर बघा, एक एक विधान बघूयात. संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असे नाही. संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असे नाही, बरोबर आहे, हे सत्य आहे. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते, हे पण सत्य आहे. जर उद्दीपकच नसेल तर संवेदना निर्माण होणार नाही. 3 संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. आता हे मात्र चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 मात्र चुकीचा आहे. उद्दीपक दिसल्यास संवेदना निर्माणच होईल. म्हणजे आता तुम्ही एखाद्या रस्त्यानं चालले, तुम्हाला एखादा ध्वनीचा म्हणजे आवाज ऐकू आला, फटाक्यांचा आवाज ऐकू आला, तुमच्या कानाला संवेदना निर्माण होतात. तुमची इच्छा असो आगर नसो, किंवा तुम्हाला एखादा गंध आला, तुमची इच्छा असो आगर नसो. त्याच्यामुळं असं म्हणता येणार नाही की संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते, असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून 3रं चुकीचं आहे. 4थं बघा. विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात. बघा, हे सदरील प्रश्नामध्ये थोडेसे पर्याय मागे पुढे झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण काय करू, हा प्रश्न रिवाइज करू. परत आता आपण तो एक प्रश्न पहिल्यापासून समजून घेऊया. प्रश्न काय बघा. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय,
या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आता आपल्याला असत्य विधान विचारलेत ती आपल्याला शोधायची आहेत. जसं बघा, संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असे नाही. आता हेच विधान काय आहे? असत्य आहे. कारण संवेदना ही प्राथमिक स्वरूपाची संवेदना ही म्हणजे शुद्ध आणि निर्भेळ असतेच. त्याच्यामुळं चुकीचं आहे, म्हणजे असत्य आहे. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते, हे तर बरोबर आहे. त्याशिवाय संवेदना निर्माण होणार नाही. बघा, संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. आता हे सुद्धा म्हणजे संवेदना निर्माण होणे हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते, हे पण चुकीचं होईल. पण काय होईल? चुकीचं होईल. म्हणजे बी चुकीचं झालं आणि बी चुकीचं झालं, मात्र बरोबर आहे. तर आपल्या इच्छेवर अवलंबून नसते, हे आपल्याला तेव्हा समजते. बघा, विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात. सुद्धा काय आहे? बरोबर आहे. जसं कुत्र्याचं घ्राणेंद्रिय किंवा घारीचे डोळे, म्हणजे विविध प्राण्यांमध्ये विविध जे ज्ञानेंद्रिय असतात ते काय असतात? सक्षम असतात. त्याच्यामुळे मग त्यांच्या संवेदन क्षमता सुद्धा काय असतात? कमी अधिक प्रमाणामध्ये भिन्न असतात. म्हणजे इथं काय बघा, आणि बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारलं? असत्य विधाने, म्हणून आणि ही असत्य विधाने. मग पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढे जाऊयात. खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहेत? विस्मरण या संकल्पनेबाबत असत्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर पर्याय बघा, जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. बरोबर आहे. जसा काळ पुढे जातो तसं पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात, ते साहजिकच आहे. बरोबर आहे. 2 बघा, पठनानंतर ज्या क्रिया घडतात याचा विस्मरणावर परिणाम होत नाही. तर पठनानंतर ज्या काही क्रिया, तुम्ही एखादी गोष्ट वाचली आणि नंतर ज्या काही तुमच्या काही प्रोसेस झाल्या, क्रिया झाल्या, तर त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्याचा देखील विस्मरणावर परिणाम होतो. म्हणजे काय? 2च असत्य आहे, जे आपलं उत्तर असणार आहे. बघा, कारण आपल्याला विस्मरणाच्या बाबतीत असत्य विचारण्यात आलं होतं. कारण 3 जर वाचला आपण, झोप, दमन तसेच अनुभव यांचा उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते, हे पण बरोबर आहे. आणि पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे, हे पण बरोबर आहे. आपल्याला असत्य विचारलं होतं, तर पर्याय 2च काय आहे? असत्य आहे. 1, 3, 4 ही सत्य विधानं आहेत विस्मरणाच्या संदर्भाने. त्यानंतर पुढे जाऊया. अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? अध्ययनाच्या संदर्भानं लागू न पडणारं आपल्याला विधान निवडायचं होतं. 1 बघा काय म्हणते, अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. बरोबर आहे. तुम्ही एखादी तंत्र कौशल्य शिकलं तर तुमच्यामध्ये बदल जे होतात ते टिकाऊ स्वरूपाचे असतात, हे विधान संयुक्तिक आहे, म्हणजे बरोबर आहे. पण आपल्याला लागू न पडणारं शोधायचे. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. आता हेच लागू पडणार नाही अध्ययनाला, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण काय बघा, की म्हणजे ज्यावेळेस अध्ययन ही संकल्पना जी आहे ही वर्तन बदलाशी निगडीत संकल्पना आहे. मग त्याच्यामध्ये शारीरिक सहज होणारे बदल, नैसर्गिक बदल याला आपण अध्ययन म्हणू शकत नाहीत. उदाहरणार्थ, तुमची उंची वाढली, याच्यामध्ये म्हणजे आता बदल झाला ना तुमच्या शरीरामध्ये, तर मग तुमच्या अध्ययनात बदल झाला का? नाही, असं म्हणता येणार नाही. त्यामुळं दुसरं विधान आपल्याला लागू पडणार नाही. 3रं विधान बघा, विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियामार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तन बदल घडवून आणता येतो. बरोबर आहे. विशिष्ट हेतू ठेवूनच काय अध्ययन केलं जातं, कारण अध्ययन हे उद्दिष्टाधिष्ठित असतं. उद्दिष्टाधिष्ठित असणं म्हणजेच काय आलं? हेतू आला. म्हणजे 3रं पण विधान संयुक्तिक आहे. 4 बघा, अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते. 4थं विधान पण काय इथं? बरोबर आहे. एखादी गोष्ट शिकण्यासाठी आपण प्रयत्न करतोच ना, आलं लक्षामध्ये? म्हणजे 4थं पण विधान बरोबर आहे. मग लागू काय पडणार नाही? लागू पडणार नाही पर्याय 2. नेक्स्ट, खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही? एक तर तुम्ही काय करा, प्रश्न वाचताना शेवटी आहे म्हणलंय, नाही म्हणलंय, सत्य म्हणलंय, असत्य म्हणलंय, चूक म्हणलंय, बरोबर म्हणलंय, यावर खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवून तुम्ही मानसशास्त्राचे प्रश्न वाचणं गरजेचं आहे. आपण व्हिडिओ बनवलेत किंवा तुम्ही प्रश्न सोडवतात, याचं कारणच हे की आपला सराव व्हावा प्रश्नांच्या संदर्भानं. इथं स्वमग्न मुलांची समस्या नाही म्हटले. चला ठीक आहे. पर्याय बघा, स्वमग्न मुलांना कोणतेही बदल आवडत नाही.
बरोबर आहे, ते एकाच तंद्रीमध्ये असतात. स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात. बरोबर आहे, त्यांचं कम्युनिकेट करण्यामध्ये मुलांना अडचणी येतात. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे ही पण समस्या आहे, पहिली पण समस्या आहे, दुसरी पण समस्या आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? समस्या नाही. 3 बघा, स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. आता हेच चुकीचं आहे. जे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. जो मुलगा स्वमग्न आहे, स्वतःचाच विचार करत बसतो, एकटा खिन्न अवस्थेत बसलेला असतो, त्यांची हालचाल नियंत्रित असते का? एकदम शांत सुशिक्षित किंवा एकदम हुशार मुलासारखी असते का? नाही. आलं लक्षामध्ये? असं आपण म्हणू शकत नाही. कुठलं तरी अनियंत्रण असतं त्यांच्या हालचालीवर, हात पाय वेगळीकडं, मान एकीकडं, डोळे एकीकडं. आलं लक्षामध्ये? म्हणून आपलं तिसरं जे विधान आहे ती स्वमग्न मुलांच्या म्हणजे समस्या नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. की कोणती मुलांची समस्या नाही, तर ती समस्या नाही, बाकीच्या आहेत. म्हणून 4 बघा, स्वमग्न मुले स्वतःला इजा होण्याची भीती बाळगत नाहीत. हे पण बरोबर आहे, ते भीत नाहीत. आलं लक्षामध्ये? हे पण बरं. म्हणजे ही एक समस्याच आहे ना. म्हणजे बघा, स्वमग्न मुलांना कोणतेही बदल आवडत नाही, ती एक समस्याच आहे. स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात, ती एक त्यांची समस्या आहे. आणि चौथी पण एक समस्या आहे, स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. ही ती समस्या होणार नाही ना मग. आलं लक्षामध्ये? म्हणून तीच काय समस्या नाही. फक्त तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा आहे, बाकी तुम्ही सहज उत्तर काढू शकता. नेक्स्ट, पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, असे मत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडले? तर असं मत मांडलं होतं मन या शास्त्रज्ञांची ती व्याख्या आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विचार असत्य आहेत? अवधानाच्या संदर्भानं असत्य शोधायचं आहे आपल्याला. तर बघा, 1, अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. खरं तर ते निवडपूर्ण असं असायला पाहिजे होतं. निवडपूर्ण प्रक्रिया आहे. जसं बघा, उदाहरण काय घेऊ आपण, तुम्ही दुकानावर गेल्यावर समजा तुम्ही लहान बाळाला दुकानावर घेऊन गेलं, तर तो काय साखर शेंगदाणे वगैरे पाहिल का? त्याचं लक्ष कुठं जाईल? त्याचं लक्ष जाईल चॉकलेटवर, त्याचं लक्ष जाईल खेळणीवर. म्हणून अवधान ही निवडपूर्ण प्रक्रिया असं बोललं जातं. म्हणजे पहिलं बरोबर आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. दुसरं तर अगदी ओकेच आहे, पण आपल्याला चुकीचं निवडायचं आहे, म्हणजे असत्य निवडायचं आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते, हीच बाब चुकीची आहे. जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तेच, हीच गोष्ट काय आहे, म्हणजे हेच विधान असत्य आहे. अवधानच्या संदर्भानं एकापेक्षा अधिक गोष्टीवर तुम्ही अवधान केंद्रित करू शकत नाहीत. तसं जर शक्य असतं तर मग तुम्हाला शिक्षक कशाला म्हणले असते की वर्गात लक्ष दे रे? आलं लक्षामध्ये? मग शिक्षकांचं असं मत आहे किंवा याचं जर लक्ष दुसरीकडे गेलं तर त्याला ही कन्सेप्ट समजणार नाही. आलं लक्षामध्ये? हां, त्याच्यामुळं तिसरं काय आहे? असत्य आहे. चौथं बरोबर आहे. अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबीवरही अवधान एकाग्र आपल्याला करता येते. आपलं स्वप्नरंजन वगैरे आपण केंद्रित करतो किंवा आपल्या मनामध्ये काय हालचाल चालली आपण ती एक स्थिर राहून आपण तिचा विचार करू शकतो. ठीक आहे, म्हणून चौथं पण बरोबर आहे. मग असत्य काय आहे? पर्याय 3. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? परत त्याच पद्धतीचे प्रश्न आहेत की नाही आहे. तर प्रेरणेचे वैशिष्ट्य नसणारं विधान शोधायचं आहे. बघा, मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे, पण हे तर वैशिष्ट्य आहे, आपल्याला नाही शोधायचे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते, हे पण आहे. बरोबर आहे. तुमच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली एखाद्या बाबतीमध्ये, त्या एखाद्या गोष्टीबद्दल, तुम्ही ती गोष्ट निवडण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी तुम्ही कष्ट करता, काय म्हणतो आपण त्याला, कार्य करता, कृती करता. 3 बघा, काय प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो. आता असमतोल म्हटले तिथं, आता तुमच्या मनामध्ये एखादी समजा उदाहरणार्थ तुमच्या मनामध्ये प्रेरणा आहे शिक्षक होण्याची, मग तुमच्या मनामध्ये जर प्रेरणा निर्माण झाली तर तुमचा शारीरिक आणि मानसिक असमतोल निर्माण होईल का? नाही, उलट म्हणजे समतोल निर्माण होईल. इथं काय पाहिजे होतं? समतोल निर्माण होतं असं पाहिजे होतं. म्हणून हेच प्रेरणेचं वैशिष्ट्य नसणार आहे. कोणतं? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण तुम्ही 4 बघा, वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. जसं तुम्ही TET पास जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत असता. बरोबर आहे? तुमच्या मनात ही प्रेरणा असते. त्याच्यामुळं 1, 2, 4 ही प्रेरणेचे वैशिष्ट्य होतील. तिसरं काही प्रेरणेचं वैशिष्ट्य होणार नाही. नेक्स्ट,
अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या जोड्यांचा योग्य पर्याय इथं तुम्हाला निवडायचा आहे. जर तुम्ही पर्याय क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक आपला जो प्रश्न आहे याचा पर्याय क्रमांक 2 जर तुम्ही निवडला तर बरोबर तुमचे उत्तरं येतील की धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खालील विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अध्यापन प्रतिमानावर आधारित प्रश्न आहे. चला एक एक विधान वाचूया आपण. अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. बरोबर आहे ते. बरोबर आहे. याचा काही तुम्हाला अभ्यास असावाच असं काही गरज नव्हती. अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. ब पण बरोबर आहे. क बघा, अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो. अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा इथं असण्याची काही गरज नाही. कारण म्हणजे हे चुकीचं आहे बघा. साचेबंदपणा म्हणू शकत नाही आपण. कारण अध्यापन करताना नवनवीन बदल, नवनवीन पद्धती, नवीन तंत्र याला वाव असतो. साचेबंदपणाला थारा नसतो अध्यापन प्रतिमानांमध्ये. म्हणून क काय असेल? चुकीचं असणार आहे. अ आणि ब फक्त बरोबर. म्हणून आपल्याला उत्तर घ्यावं लागेल अ आणि ब फक्त बरोबर. कारण ज्यावेळेस तुम्ही अध्यापन प्रतिमानाचे उपयोग बघताल, जर तुम्ही अध्यापन प्रतिमानाचे उपयोग काय आहेत? सर्वात पहिला उपयोग म्हणजे अभ्यासक्रमाची रचना करणं. दुसरा उपयोग म्हणजे अध्यापनासाठी साहित्य सामग्री तयार करणं. आणि तिसरा उपयोग म्हणजे वर्गाध्यापनाला दिशा देणं. मग हे ज्यावेळेस तुम्ही एक मिक्स करता या तीन उपयोगाला तर अ आणि ब संयुक्तिक ठरतं, क मात्र संयुक्तिक ठरत नाही. नेक्स्ट, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसते? बघा, माणूस संरक्षण यंत्रणा वापरून समायोजन साधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावरच आधारित हा प्रश्न आहे. तर त्याला आपण म्हणतो तादात्म्य. आता काय कन्सेप्ट आहे ही प्रश्न तुम्ही एकदा वाचून घ्या. तादात्म्य म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा, काही लोक असतात की मंत्र्याच्या गाडीमध्ये फिरत असतात किंवा कलाकाराच्या मागे मागे फिरत असतात, किंवा वर्गाचं उदाहरण घेतलं की हुशार वर्गातील जो मुलगा आहे त्याच्यासोबत 2-3 मुले राहत असतात. याला काय म्हणायचं? तादात्म्य म्हणायचं. म्हणजे आपण काय करतो, त्या हुशार वर्गाच्या मुलासोबत राहून समायोजन साधण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून बाकीचे जे 3 पर्याय, जसं विस्थापन. आता विस्थापन म्हणजे काय? आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा श्रेष्ठ व्यक्ती आपल्यावर जर रागवली तर आपण खालच्या व्यक्तीवर राग काढतो, त्याला म्हणायचं विस्थापन. प्रतिपूरण म्हणजे काय? एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळून म्हणजे त्याची भरपाई करायची. जसं बघा, मध्ये टॅटची ॲड नव्हती, TETची ॲड नव्हते, म्हणून काही विद्यार्थ्यांनी DED झाल्या विद्यार्थ्यांनी काय केलं? अभ्यास केला. कुणी पोलीस भरतीमध्ये, कुणी अजून MPSCमध्ये सक्सेस झाले. म्हणजे त्यांनी काय केलं? इथं प्रतिपूरण हे संरक्षण क्षेत्र वापरलं आणि म्हणजे संरक्षण यंत्रणेचा वापर केला आणि समाजासोबत समायोजन साधलं व मी हुशार आहे अशा पद्धतीचं. कृतक समर्थन. आता हे कृतक समर्थन म्हणजे काय? एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना म्हणजे खऱ्या वाटतील अशा सबबी सांगणे, त्याला म्हणायचं कृतक समर्थन. ठीक आहे. मग आता तुम्ही काही सांगू शकता, तुम्ही TET पास होत नाहीत म्हणून तुम्ही म्हणतात कुठं जागा निघतात वगैरे वगैरे असं, त्याला म्हणायचं कृतक समर्थन. इथं मात्र उत्तर आपलं तादात्म्य आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? बघा, प्रश्नातच उत्तर आहे शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ. तर बघा, अशी कोणती अभ्यासाची पद्धती आहे? तर बघा, निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती, जीवन वृत्तांत पद्धती. आता तुम्ही बघा ना, बाकीच्या जसं आपल्या प्रश्नाचं उत्तर साहजिकच शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ म्हणलं की प्रायोगिक पद्धती येईल. कारण बघा काय, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण आणि निरीक्षण ह्या सर्व ज्या पद्धती आहेत ह्या मानवी म्हणजे समाजातील व्यक्ती, प्रवृत्ती याच्याशी रिलेटेड आहेत, जी
प्रायोगिक पद्धती नाही. म्हणून प्रायोगिक पद्धत ही काय असते, शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत. आता शैशवावस्थेचा काळ म्हणजे कोणता, जन्मापासून 5 वर्षापर्यंतचा काळ. आता त्या वयाच्या संदर्भानं पुढील तुम्ही विधाने बघा. तर विधान बघा काय आहे, शिशु शाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे. म्हणजे तुम्ही विचार करा की आता हे KG1 KG2च्या संदर्भानं आलाय बघा प्रश्न, कारण शिशु शाळा बोलले ना ते. तर ते म्हणतात की बाबा औपचारिक स्वरूपाचे असावे. पहिलंच चुकलं, पहिलीच बाग अयोग्य. तिथं औपचारिक शिक्षणाला थारा नाही, बरोबर टायमिंग, बरोबर तांत्रिक, म्हणजे शिक्षक उभा राहतील, विद्यार्थी बसूनच राहतील, हाताची घडी तोंडावर बोट, तर ते पोरं बोर होतील ना 1 ते 5 वर्षापर्यंतची, बरोबर आहे. म्हणून तिथं औपचारिक शिक्षण द्यायला जमणार नाही. तिचं खेळीमेळीचं वातावरण तयार असावं लागेल, टायमाचं काही घेणं देणं नाही, गाणे वगैरे बडबड गीतं जोक्स, म्हणजे तिथं अनौपचारिक शिक्षण पाहिजे. शिशुशाळेमध्ये अनौपचारिक शिक्षण पाहिजे. हां, ज्यावेळेस त्याला कळायला लागेल, म्हणजे तो 1लीत जाईल, 2रीत जाईल, 8वी 9वी जाईल, त्यावेळेस तिथं औपचारिक शिक्षण गरजेचं आहे. म्हणून इथं पहिलं काय असेल, विधान असत्य असेल. ब कडे जाऊया, शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळेची असावी. हां, हे बरोबर आहे. बघा, तुम्ही कॉलेजला 40-45 मिनटं बसू शकतात एका लेक्चरमध्ये, परंतु तो शिशु आहे, तो बसेल का 45 मिनटं व्याख्यान ऐकेल का शिक्षकाचं, नाही. म्हणजे हे बरोबर आहे की शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा ही कमी वेळेची असावी. हे संयुक्तिक आहे शिशुच्या संदर्भानं, शैशवावस्थेच्या संदर्भानं. क बघा, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात. हे तर साहजिकच आहे, ते कोणत्या अवस्थेत गरजेचं आहे. ड, बालकाकडून अनेक कृती करून घ्याव्यात. ड पण बरोबर आहे. बघा, जे छोटे बालकं असतात त्यांना कृती करायला आवडतं, म्हणजे जे आपण व्यक्ती कृती करते ते पण ती कृती करते. जेवण्याची ॲक्टिंग करतात पोरं, किंवा पळण्याची, हसण्याची, ज्या काही असतील त्या, म्हणजे कृती गरजेची आहे. म्हणजे ब क ड हे शैशवावस्थेतील बालकाच्या विकासाच्या संदर्भानं काय योग्य बाबी आहेत, अ मात्र नाही. मग आपल्याला अ वगळावे लागेल. म्हणून ब क ड असा पर्याय कोणता आहे, पर्याय 3. पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता गट हा मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्राचा योग्य गट आहे. आता याच्यावर आपण जास्त वेळ घालला नाही, कारण परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, म्हणून आपण जास्त त्याच्यावर बोलणार नाही, कारण असेही आपल्याकडं खूप सारे अजून प्रश्न समजून घ्यायचे आहेत. पुढे जाऊया, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता. आता थॉर्नडाईक म्हटलं की आपल्याला चेतक आणि प्रतिसाद आठवतो. म्हणजे तुम्ही जर बाकीचे पर्याय बघा, मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत असतात वगैरे, इथं काही संदर्भच लागत नाही. 3 मध्ये पण अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे महत्त्वाचं आहे ना, आणि चेतकाचे प्रतिसादाची सहचार्य निर्माण झाले नाही तरी अध्ययन होते असंही म्हणता येणार नाही. म्हणजे पर्याय 2 करेक्ट आहे. पर्याय 2 काय, कारण तिथं दृढीकरणावरही भर आहे आणि चेतक प्रतिसादाच्या परस्पर संबंधावरही भर आहे. लक्षामध्ये, त्याच्यामुळं आपल्याला ते लक्षात यायला पाहिजे की ते मांजराचा प्रयोग वगैरे, म्हणजे थॉर्नडाईक म्हणलं की लक्षामध्ये, कारण थॉर्नडाईक म्हणलं की सहचर्यवाद आणि वर्तनवाद यांचा संगम आहे. म्हणून इथं पर्याय 2 काय आहे, तो संबंधित आहे. नेक्स्ट, डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता, त्यांची लक्षणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय आपल्याला त्यांनी प्रश्नाच्या संदर्भानं आलेला आहे. आता परीक्षेच्या संदर्भानं डॅनियल गोलमन लक्षात असू द्या की भावनिक बुद्धिमत्ता मांडली आहे संकल्पना. 1995 मध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली. त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकामध्ये भावनिक बुद्धिमत्ता त्यांनी ही संकल्पना मांडली, आणि त्यांचे भावनांकांचे 5 घटक आहेत. इथं आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे पर्यायामध्ये 4च विचारले. म्हणजे बघा, आत्मपरिचय, अभिप्रेरण, तज्ञभूती आणि आत्मनियंत्रण. जो 5वा घटक आहे तो आहे सामाजिक कौशल्य. एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेला विचारू शकता, तो लिहून घ्या, सामाजिक कौशल्य. तुम्ही जर पर्याय क्रमांक 3 करेक्ट जर निवडला तर तुमचं उत्तर बरोबर येईल. त्यानंतर पुढे, बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील. बघा, आता अशा प्रश्नांना काही विशेष अभ्यास असण्याची गरज नाही, तुम्हाला आम्हाला सहज कळतात हे. तर पर्याय वाचू बघा, कौटुंबिक स्वास्थ्य असणे. तर बरोबर आहे, कौटुंबिक स्वास्थ्य जर असेल तर बाल गुन्हेगारी म्हणजे टाळू शकतो आपण.
ब बघा, संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणे, यानं पण बाल गुन्हेगारी टाळता येईल, बरोबर आहे. क बघा, मुलांना कठोर शासन करणे. आता मुलांना कठोर शासन केली, शिक्षा केली, मारलं तर बाल गुन्हेगारी टळेल की वाढेल? उलट मुलं विकृत कृतीकडे वळतील. म्हणून क काय आहे, ही सहाय्यभूत ठरणारी बाब नाही. क. ड बघा, लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे, हे बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? लैंगिक भ्रष्टाचार म्हणजे काही चुकीचं करतील मुले लैंगिक क्रियेच्या संदर्भानं, त्याच्यामध्ये जर आपण त्यांना लैंगिक शिक्षण वगैरे देऊन जर समजून सांगितलं तर बाल गुन्हेगारी टळू शकते, अनैतिकता टळू शकते. म्हणजे अ बरोबर आहे, गुन्हेगारी टाळण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, ब पण ठरेल आणि ड पण ठरेल. कच काय वेगळं आहे. मग आता आपल्याला उत्तर कसं घ्यावं लागेल? आपल्याला उत्तर पर्यायानुसार घ्यावं लागेल. म्हणजे अ ब आणि ड, अ ब आणि ड असं कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे बघा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? इथं आपल्याला फक्त क्लिक कराय म्हणजे फक्त व्याख्या वाचायच्या होत्या. परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे, बरोबर आहे. त्याला तर आपण म्हणतो की हा समायोजन करतो समाजाशी, म्हणजे अ बरोबर आहे. व्यक्तिगत आवडीनिवडी व गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे, ब बी आहे. तुम्हाला समाजाचा विचार करावा लागेल, तशा तुम्हाला प्रतिक्रिया द्याव्या लागतील, व्यक्तीच्या आवडीनिवडी लक्षात घ्याव्या लागतील, गरजा लक्षात घ्याव्या लागतील. क, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे, हे पण परिस्थितीला अनुसरूनच आपण काय करतो? संबंध प्रस्थापित करतो, म्हणजे क पण बरोबर आहे. म्हणजे अ ब क सर्व एकदम सोपा प्रश्न होता हा. नेक्स्ट, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण, अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? तर ती व्याख्या केली होती नॉर्मन एल्मन यांनी ती व्याख्या केली होती. व्याख्या असल्यामुळं तुम्हाला ती पाठांतरच असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, एडवर्थ थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार झालेली आहे? तर परीक्षा विभागानं हा देखील प्रश्न जो आहे कॅन्सल केलेला आहे, मग आपण जास्त याच्यामध्ये चर्चा करणार नाही. नेक्स्ट, अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? बघा, आम्ही म्हणजे मानसशास्त्रज्ञांनी काय केलं? अध्ययन उपपत्ती 3 गटामध्ये कॅटेगरीज केलेल्या आहेत. पहिल्या ज्या आहेत त्या सहचर्यवादी, दुसऱ्या ज्ञानात्मक आणि तिसऱ्या आधुनिक. आता पहिली, दुसरी आणि तिसरी ह्या ज्ञानात्मक उपपत्ती आहेत आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे याचा वर्तनवादी दृष्टिकोन होता, ज्याला सहचर्यवादी उपपत्ती असं म्हटलं जातं. म्हणजे मग वेगळी कोणती पडली? पर्याय 4, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. नेक्स्ट, बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनकर्त्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढील पैकी कोणती बाब टाळावी? विद्यार्थ्याला बाह्य जगाचं ज्ञान द्यायचंय तर शिक्षकानं कोणत्या बाब टाळायला पाहिजे? असा सरळ प्रश्न आहे बघा, फक्त मोठा प्रश्न आहे. चल पर्याय वाचून घेऊ. अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावेत, संयुक्तिक आहे. आलं लक्षामध्ये? आवश्यक बाब आहे ना. म्हणजे अध्ययनार्थी ज्ञानेंद्रियामार्फत त्याला ज्ञान घेऊ द्यायला पाहिजे, कान नाक डोळे काय जे असेल ते. कारण अवबोध म्हणजे काय? अर्थपूर्ण संवेदना, तर मग त्याला अनुभव घेऊ द्यायलाच पाहिजे. 2, पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, ही पण आवश्यक बाब आहे. 3, आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये, तर इथंच काय आहे? चुकीची बाब आहे. ही शिक्षकाने बाब टाळायला पाहिजे, महत्त्व द्यायला पाहिजे, आकृती आणि पार्श्वभूमीला महत्त्व द्यायला पाहिजे. आता हे कसं समजून घेणार? उदाहरणार्थ शिक्षक वर्गात शिकवायला लागला तर ज्यावेळेस तो फलकावर लिखाण करतो त्यावेळेस महत्त्वाचं सूत्र, नियम, सिद्धांत ठळक अक्षरात लिहून ते चौकटीत लिहायला पाहिजेत किंवा रंगीत खडून त्याला अंडरलाईन करायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? ते म्हणजे नाही असं काय, हे चुकीचं होईल. 4, अवबोधन रचनेला महत्त्व द्यावे, हे पण बरोबर आहे, ती पण आवश्यक बाब आहे.
कारण हे जे आकृती आणि पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये तर ती दोन्ही गोष्टीवर काय असतो, अवबोध अवलंबून असतो. त्याच्यामुळं आकृती आणि पार्श्वभूमीला महत्त्व द्यावं लागेल. आलं लक्षामध्ये? मग आपल्याला आता कोणती बाब टाळायला पाहिजे? आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये हीच बाब टाळायला पाहिजे, द्यायला पाहिजे असं पाहिजे ते उत्तर. म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर व्हावे. नेक्स्ट, बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर वरीलपैकी सर्व आहे. वरीलपैकी सर्व. आता तुम्ही हे जर 3ही पर्याय वाचले तर तुम्हाला कळेल. तुम्ही जर थीम माहीत असते आपल्याला बॅंगलेच्या अध्ययन संक्रमणाचे, आता तो काय म्हणतो बघा, एका ओळी समजून घेऊ आपण. किंवा नुसतं एखादं तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थाने अध्ययन संक्रमण होत नाही. त्यांच्यामध्ये काय आहे की सामान्यीकरण तर आवश्यकच आहे त्या गोष्टीचं म्हणजे अध्ययनामध्ये, पण ते ध्येयनिष्ठपणे केलं पाहिजे असं बॅंगलेला म्हणायचं होतं. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की 1, 2, 3 काय आहे, बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व उत्तर घ्यावं लागेल आपल्याला, वरील सर्व. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? अध्यापन पद्धतीवर प्रश्न आणि शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? आता बघा, पर्याय 1 बघा, शिंदे सरांनी चित्रपट शापकी वरदान या विषयावर चर्चा करायला लावली. आता चर्चा करायला लावली कशावर? चित्रपट शापकी वरदान. मग चर्चा ही जी पद्धती आहे ही काय आहे? विद्यार्थी प्रधानी. म्हणजे आपल्या प्रश्नाचं पहिले उत्तर होऊ शकत नाही. दुसरं बघा, गोगेटबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. आता शाळा सुटल्यावर गोगेटबाईंनी काय केलं? विद्यार्थ्यांना सांगितलं की अभ्यास करा रे, आणि बाई बाहेर निघून गेल्या. म्हणजे इथं काय, विद्यार्थ्यालाच व्हावे, इथं विद्यार्थ्याचंच पर्यवेक्षित अध्ययन हे विद्यार्थ्याच्या संदर्भानंच आहे. म्हणजे दुसरं बी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार नाही, कारण हे पण विद्यार्थी रिलेटेड आहे. नेक्स्ट बघा, शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. आता बघा, शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. आता तुम्हाला भूकंप टॉपिकवर शर्मा सर भाषण देऊ लागले, मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आहे का? नाही, पूर्ण त्या शिक्षकांचा सहभाग आहे. ते व्याख्यान देऊ लागलेत शर्मा सर. लक्षामध्ये, म्हणजे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती कोणती आहे? मग अध्यापन पद्धतीचं उदाहरण कोणतं होईल? शर्मा सरांनी भूकंप विषयावर भाषण दिले, कारण यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नाही. तुम्ही पर्याय क्रमांक जर 4 वाचलं की साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास दिली. आता विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडा दिली, मग विद्यार्थी काय करतील? त्यावर काम करतील, गोळा करतील, प्रयोग करतील, प्रोजेक्ट बनवतील. म्हणजे विद्यार्थ्यांचा इथं कृतीयुक्त सहभाग आला. म्हणजे इथं सुद्धा उदाहरणचे काय झालं? विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचं इथं उदाहरण सुद्धा झालं, पर्याय 4 मध्ये सुद्धा झालं. मग इथं शिक्षक प्रधान फक्त काय होईल? शर्मा सरांनी भूकंप विषयावर भाषण दिले, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न, खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानाबाबत कोणते विधान असत्य आहे? विकास या संकल्पनेच्या संदर्भात असत्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर पहिलं विधान बघा, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो. बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया, जसं की मानवानं वातावरणासोबत आंतरक्रिया घडतात म्हणून तर विकास घडून येतो मानवाचा. तर त्या पद्धतीने माणूस अनुकूल प्रतिकूल कार्यामध्ये बदल करतो. दुसरं बघा, प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. दुसरं पण बरोबर आहे. गुणधर्मात होणारी बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. तिसरं पण बरोबर आहे. 4, वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. आता इथंच काय आहे? हे विधान चुकीचं आहे, चौथं. कारण विकास हा वाढ या संकल्पनेच्या तुलनेत व्यापक आहे. म्हणजे वाढ नाही, तू व्यापक विकासाच्या तुलनेत. विकास वाढीच्या तुलनेत व्यापक आहे. कारण काय बघा, वाढ ही विशिष्ट वयात थांबते ना. उदाहरणार्थ तुम्ही 22, 23, 24 वर्षापर्यंत वाढ होते तुमच्या शरीराची, पण तिथं वाढ तुमची थांबली. पण विकास अविरत मृत्यूपर्यंत विकास तुमचा होत राहतो. कुठलं ना कुठलं तुम्ही तंत्र, कौशल्य, बोलण्याचं, राहण्याचं, खेळण्याचं, पोहण्याचं काय तरी तुम्ही आयुष्यभरामध्ये शिकत असतात. किंवा दुसरं उदाहरण काय बघा, वाढ ही संख्यात्मक असते आणि विकास हा गुणात्मक असतो. लक्षामध्ये, त्याच्यामुळे विकास अविरत चालतो आणि वाढ ही मर्यादित असते, मर्यादित काळापुरती असते. त्याच्यामुळे वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक होऊ शकत नाही.
विकास हा वाढीच्या तुलनेत व्यापक आहे, म्हणून विकासाच्या बाबतीत असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 4. 1 2 3 सत्य आहेत, असत्य आहे 4, म्हणून तेच आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. मला वाटतं ही जी आपण चर्चा केली ही चर्चा तुम्हाला येणाऱ्या एक्झामला निश्चितच उपयुक्त ठरेल TETसाठी. कारण याच्या अगोदरही आपण बघा 2020 2018 2017 या संदर्भानं मानसशास्त्राचे व्हिडिओ बनवलेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या, ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. त्याच्यानंतर आपण बाकीच्या विषयाच्या संदर्भानं देखील सर्वच्या सर्व जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते पण व्हिडिओ बनवलेत. आपलं टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या TET एक्झामसाठी उपयुक्त ठरेल. आणि TETच्या नंतर जे टॅट येणार आहे त्यासाठी सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करीत राहील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.